नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नमो शेतकरी निधी योजना जी की आहे किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी की आहे, तर तिच्या माध्यमातून जे काही शेतकरी बांधवांना जे काही हप्ते दिले जातात, तर त्या संदर्भातलं एक मोठंसं अपडेट आपण या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन माहिती जी काय आहे तर ते आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचणार आहे आणि आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, GR या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. काय आहे GR? तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय. प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती सांगण्यात आलेली की 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली होती. तसेच सदर अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती आयुक्त कृषी यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता जो काही आहे म्हणजे माहे एप्रिल ते जुलै दरम्यान त्या ठिकाणी पडलेला होता. लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन त्या ठिकाणी होती आणि त्या संदर्भातच किंवा त्याला अनुसरून या ठिकाणी शासनाने कार्यवाही केलेली आहे आणि शासन निर्णय निर्गमित केला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता म्हणजे माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये हा हप्ता येणार आहे. लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्ष सन 2023-24 करिता मंजूर केलेल्या तरतुदीनुसार भागविण्यात यावा, अशा पद्धतीचं जे काही शासन निर्णय आहे तर तो काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं नावसुद्धा दिलेलं आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालय यांची राहील. त्याचबरोबर काही शासनाने अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेश किंवा निर्देश देण्यात आलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून जो काही आपला हप्ता जो काही आहे नमो शेतकरी सन्मान निधी जी काही हप्ता आहे तर तो आपल्या शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी येणार आहे. त्याचा कालावधीसुद्धा आपल्याला या ठिकाणी GRमध्ये सांगण्यात आलेला आहे की कोणत्या कालावधीमध्ये दुसरा हप्ता पडणार आहे. ऑगस्ट ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला हा हप्ता येणार आहे आणि जी काही हप्ता जो काही आहे तर तो 2000चा त्या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ दुसऱ्या शेतकऱ्यांना किंवा इतर शेतकऱ्यांनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.